वर्षांमध्ये भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते तयार होतील, नितीन गडकरी। आगामी 3 वर्षांमध्ये भारतामध्ये अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते पाहायला मिळतील, असे वक्तव्य केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले। देशभरात सध्या रस्ते निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे। सध्या घडीला भारताला दररोज 38 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होत आहेत। यापूर्वी रस्ते बांधणीचा वेग दिवसाला 2 किलोमीटर इतका होता, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। ते शनिवारी अहमदाबाद येथील कार्यक्रमात बोलत होते। यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते बनासकांठा आणि दिसाला जोडणाऱ्या 3.75 किमी लांबीच्या चौपदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी नितीन गडकरी आपल्या सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांचा पाढा वाचला। येत्या 3 वर्षात भारतात अमेरिकेच्या दर्जाप्रमाणे रस्त्यांची निर्मिती होईल। पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले जात आहे। रस्त्याची कामे अतिशय वेगाने सुरू असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं। काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांनी देशात रस्ते बांधकामासाठी 15 लाख कोटी खर्च करणार असल्याचे जाहीर केले होते। विमानतळ, मेट्रो रेल्वे स्थानकांसह पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी आपल्या समोर आहे। इलेक्ट्रॉनिक पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये देखील गुंतवणूक करण्याची संधी आपल्याकडे असल्याचं गडकरी यांनी म्हटलं होतं। भारताने यावर्षी 20 मार्चपर्यंत 1,37,625 किलोमीटर पर्यंत महामार्गाचे बांधकाम केले आहे। एप्रिल 2014 पर्यंत 91,287 किलोमीटर महामार्गाचे बांधकाम करण्यात आले होते। या कालावधीत भारताने महामार्गाच्या बांधकामासाठी 5 पट जास्त पैसे खर्च केले। गेल्या 7 वर्षात भारताने राष्ट्रीय महामार्गाची लांबी 50% वाढवल्याचा दावाही गडकरी यांनी केला होता। KG to PG मोफत शिक्षण, नेट पॅक, भत्ता आणि जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी शिक्षक भारतीचे राज्यव्यापी धरणे आंदोलन। शेतकरी विरोधी व कामगार विरोधी कायदे रद्द करा। KG to PG शिक्षण मोफत द्या। विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण विरोधी नवीन शिक्षण धोरण 2020 रद्द करा। ऑनलाईन शिक्षणासाठी प्रति विद्यार्थी 2,000 रुपये नेट पॅक भत्ता द्या। सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा। यांसह विविध मागण्यांसाठी शिक्षक भारती संघटनेचे आज राज्यभर धरणे आंदोलन केले। प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे आपल्या मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांना दिले। ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलनात परवानगी नाकारल्याने शिक्षण बचाव अंतर्गत मुंबई शिक्षक भारती, फुकटो आणि बुकटो संघटना, कामगार संघटना, अनुदानित शिक्षण बचाव समिती, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी एम्प्लॉईज फेडरेशन इत्यादी संघटनांनी ग्रँट रोड स्टेशन बाहेर जोरदारपणे धरणे आंदोलन केले। शिक्षणाचे कंपनीकरण आणि खासगीकरण करणाऱ्या शासनाचा निषेध करत भविष्यात देशव्यापी आंदोलन उभे करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। या आंदोलनाला शिक्षक आमदार कपिल पाटील, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, फुकटो संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर ताप्ती मुखोपाध्याय, मधु परांजपे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, महिला आघाडी राज्याध्यक्ष संगीता पाटील, मुंबई अध्यक्ष कल्पना शेंडे, केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष अरुण मडके, रावसाहेब शेळके, अजिता कुमटेकर, राधिका महांकाळ, मनीषा काळे, भारत केवटे, जालिंदर दळवी, संदीप घारगे, मंगेश गुरव, डॉक्टर SM परांजपे, अकबर खान, पांडुरंग दयाळ, विजय गवांदे, तिपया बाईकडी, कैलास गुंजाळ, संजय गवांदे, मचिंद्र खरात, वसंत उमरे, अशोक रवी, शिंदे कांबळे, अनंत सोलकर, विजय गवांदे, प्रकाश जाधव, रमेश जगताप, मंगेश शिंदे, अशोक हेरीकेरी, मंगेश पवार, रविशंकर स्वामी, दयानंद शिंगारे, रामदास केसरकर, शशिकांत ओंबासे इत्यादी उपस्थित होते। राज्यातील सर्व घोषित व अघोषित विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांवरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना 100% वेतन सुरू करावे। रात्र शाळा व रात्र ज्युनियर कॉलेज उद्ध्वस्त करणाऱ्या 17 मे 2017 शासन निर्णय रद्द करावा। 28 ऑगस्ट 2015 व 7 ऑक्टोबर 2015 चे जाचक शासक नियम रद्द करा। शहरी भाग 25, ग्रामीण भाग 20, डोंगराळ भाग 15 विद्यार्थी तुकडींचा निकष कायम ठेवा। कला, क्रीडा व ITC शिक्षकांचा संच मान्यतेत समावेश करा। मराठी व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी देय ठरलेल्या वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीसाठी आवश्यक असणारे ऑनलाईन प्रशिक्षण तात्काळ देण्यात यावे। तसेच निवड श्रेणीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठेचा MA माहिती संप्रेषण हा अभ्यासक्रम ग्राह्य धरण्यात यावा। सावित्री फातिमा शिक्षक कुटुंब स्वायत्त योजना त्वरित लागू करा। सध्या सुरू असलेली वेळखाऊ व भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी शालार्थ IIT देणारी संगणक प्रणाली त्वरित रद्द करण्यात यावी। माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील सहाय्यक शिक्षक परीक्षाविधी यांना किमान वेतन कायद्यानुसार
त्यानुसार 18,000 मानधन देण्यात यावे. सन 2018 ते 19 पासून प्रलंबित असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सदोष संच मान्यता दुरुस्त करण्याची कार्यवाही तात्काळ करावी. कोविडसह इतर आजाराने मयत झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर तात्काळ नोकरी देण्यात यावी. पोस्ट कोविड आजारांचा वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत समावेश करा. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड ड्युटी म्हणून पूर्णतः वगळावे. त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शैक्षणिक कामकाजामध्ये पुरेसा वेळ देण्यासाठी इतर अशैक्षणिक कामकाजातून वगळावे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर काम करणारे इतर मागासवर्गीय कर्मचारी त्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणामध्ये आवश्यक असणारा नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासनाच्या दिनांक 4 जानेवारी 2021 शासन निर्णयाद्वारे तात्काळ कार्यवाही होण्याबाबत संबंधितांना आदेशित करण्यात यावे. यामध्ये नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देताना नोकरीतून मिळणारे वेतन आणि शेतीचे उत्पन्न वगळून अन्य उत्पादनाचा आधार घेतला जावा. राज्यातील प्लॅनमधील शाळांचे वेतन नॉन प्लॅनमध्ये उभे करावे. सैनिकी शाळा, आदिवासी शाळा, अंशतः अनुदानित शाळा अशा विविध मागण्या संघटनेने आंदोलनादरम्यान मांडल्या होत्या. लष्करात जवान असूनही शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य. लष्करात सैन्यात भरती व्हावा, आपल्याकडे देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या दुश्मनांच्या नांग्या ठेचाव्यात, सैनिक बनून देशासाठी काहीतरी चांगलं कामगिरी करून दाखवावी असं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. पण काही व्यक्तींना चांगल्या पदाची नोकरीची किंमत नसते, त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव नसते. ते चांगलं काही करत तर नाहीतच, पण इतरांना त्रास होईल असं वागतात. त्यामुळे अशा इस्मांना अद्दल घडवणं हाच योग्य पर्याय. अमरावती देखील असाच एक नराधम पोलिसांनी पकडला आहे. हा नराधम सैन्यात आहे, पण तरीही त्यानं शर्मेनं मान खाली घालायला लावणारं कृत्य केलं आहे. संबंधित आरोपी हा सैन्यात शिपाई पदावर कार्यरत आहे. तो काश्मीरला पोस्टिंगला असतो, पण काही कारणास्तव तो विदर्भात त्यांच्या गावी जसापूर येथे आला आहे. तो दारूच्या नशेत इतर 2 जोडीदारांना सोबत घेऊन मडकी गावाजवळ पर्यटकांना लुटताना रंगेहात पकडला गेला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा आरोपी सैन्यात असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे ही माहिती खरी आहे का याची पोलिसांनी शहानिशा केली. पोलिसांना जेव्हा खरी माहिती पडलं तेव्हा ते देखील चक्रावून गेले, कारण आरोपी खरंच सैन्यात कार्यरत आहे. विदर्भात नंदनवन चिखलदरा येथे सध्या राज्यभरातून पर्यटक येत आहेत. मात्र आरोपी हे खोटे पोलीस बनून पर्यटकांना अडवत होते. आरोपी पर्यटकांना दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे लुबाडत होते. चिखलदराकडे जाताना चांदूर बाजार तहसील हद्दीत जसापूर गाव आहे. याच गावाचे ते 3 तरुण आहेत. यातील एक तरुण हा सैन्यात शिपाई पदावर कार्यरत आहे, पण तो आपल्या सहकाऱ्यांसह गावाजवळ दारूच्या नशेत मडकी गावाजवळ येणाऱ्या पर्यटकांना लुटत होता. त्याने अनेक पर्यटकांची वाहने थांबवली, त्यांच्याकडून बेकायदेशीर वसुलीही केली. अखेर आरोपींच्या या कृत्याची माहिती पोलिसांना लागली. एका पर्यटकाने आरोपीच्या या कृत्याची तक्रार चिखलदरा पोलीस ठाण्यात केली. तक्रारदारांच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडलं. विशेष म्हणजे आरोपीतील एक तरुण हा लष्करात आहे. त्याच्या या कृत्याने अमरावतीकरांना देखील वाईट वाटलं. त्यामुळे त्यांच्या या कृत्यावरून अमरावतीकर माफ करतील का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. पूरग्रस्तांना विम्याचे पैसे लवकर मिळावे, देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडं. नुकत्याच आलेल्या महापुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना विम्याचे पैसे लवकर मिळावेत या मागणीसाठी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते. पुराच्या स्थितीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान झालेल्यांना विमा कंपन्यांकडून पैसे लवकरात लवकर मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विनंती केली. त्यामुळे मोठा दिलासा दुकानदाराला मिळू शकेल. एखाद्या बँकेवर आर्थिक निर्बंध आल्यास त्या स्थितीत बँकेच्या खातेधारकांना आता 1 लाख रुपयांची 5 लाख रुपये काढता येणार आहेत. अर्थात 5 लाखापर्यंतची त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहणार आहे. या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी निर्मला सीतारामन यांचे मनपूर्वक आभार मानले. या संदर्भातील विधेयक सुद्धा संसदेत पारित झाले. ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामुळे लघु ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतील स्वयंपूर्ण विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठा करण्यात यावा यासाठी राज्य सरकारी बँक, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांना परवानगी देण्यात यावी आणि या संदर्भातील प्रक्रियेला गती देण्यात यावी अशी मागणी सुद्धा आज देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.
केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात आवास योजनांना गती देण्याचे महत्त्वाकांक्षी धोरण हाती घेतले असताना मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्विकास करताना अनेक अडचणी येतात. एकट्या मुंबईत 5,800 असे पुनर्विकासाचे प्रस्ताव आहेत. अनेक गृहनिर्माण संस्था स्वतःहून पुनर्विकासासाठी उत्सुक असतात. अशा स्वयंपूर्ण विकास योजनांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आर्थिक मदतीचा एक प्रस्ताव आल्यानंतर तेव्हा साकल्याने अभ्यास करून 8 मार्च 2019 रोजी स्वयंपूर्ण विकासासंबंधीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला आणि एका उच्चाधिकार समितीचे गठन करण्यात आले. या समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाल्यानंतर तो स्वीकारण्यात येऊन 13 सप्टेंबर 2021 रोजी अशा प्रकल्पांना वित्त पुरवठ्यासंदर्भातील GR जारी करण्यात आला. यात प्रकल्प वेळेत पूर्ण करणाऱ्यांना 4% व्याज सवलत, एक खिडकी योजना, 10% अतिरिक्त FSI, जिल्हा समित्या, दक्षता पथके अशा अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या. अशा प्रकल्पांच्या स्वयंपूर्ण विकासातून अनेकांना घरे मिळणे शक्य होणार असल्याने या संदर्भातील प्रस्तावाला गती देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी केलेल्या नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार, संभाजीराजेंची घोषणा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटना आणि खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समन्वयक उपस्थित राहिले. त्यावेळी संभाजीराजे यांनी नांदेडमधील मूक मोर्चाची घोषणा केली. दरम्यान टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेता खेळाडू नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार असल्याची घोषणाही संभाजीराजे यांनी यावेळी केली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरणाऱ्या भारताच्या नीरज चोप्रावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीरज चोप्राच्या खेळीकडे संपूर्ण भारताच्या नजरा लागल्या होत्या. त्याचवेळी नीरजनं स्वतःसह 130 कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. या स्वप्न पूर्णतेनंतर आता नीरज चोप्रा त्याच्या घरी जाऊन सत्कार करणार आहेत अशी माहिती संभाजीराजे यांनी केली. इतकंच नाही तर नीरजला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण देणार आहोत. महाराष्ट्रात त्याचा सत्कार केला जाईल असंही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं. संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिलाय. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये पुढचं मूक आंदोलन होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. इतकंच नाही तर आपण मराठा आरक्षणाची ही लढाई संयमानं लढत आहोत. 2 मिनिटात महाराष्ट्र पेटवू शकतो, पण आपल्याला ते करायचं नाही असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही सामंजस्याची असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय. तसंच मतभेद विसरून लोक मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र आल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलंय. वर्षानुवर्ष जे लोक एकमेकांची तोंड पाहत नव्हती ते आजच्या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आपल्याला असंच एकजुटीनं लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे असे आवाहनही संभाजीराजे यांनी केलंय. पुण्यात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. यात मराठा समाजाकडून सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्यांचा ज्या त्या जिल्ह्यातील समन्वयांकडून विषयावर आढावा घेण्यात आला. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती बोलण्यासाठी उभे राहिले असता एका समन्वयकाने बोलण्यासाठी वेळ मागितला. त्यावेळी या बैठकीत काही काळ गोंधळ पाहायला मिळाला. आपल्याला बोलू दिलं जात नसल्याचा आरोप त्या समन्वयकांना केला. त्यावेळी संभाजीराजे यांनी सगळ्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली असल्याचं सांगत त्या समन्वयकाची समजूत काढत वातावरण शांत केल्याचं पाहायला मिळालं. मराठी कलाकारांच्या आंदोलनाला भाजपचे समर्थन, आशिष शेलारांचा थेट सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना फोन. लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या मराठी कलावंतांनी आज ठाकरे सरकार विरोधात राज्यभर आंदोलन केले. यातील एक आंदोलन आज दादर हिंदमाता येथे दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. आम्हाला आमचे म्हणणे सरकारपुढे मांडू द्या अशी विनंती हे कलावंत सरकारकडे करत होते, पण सरकारकडून चर्चेला वेळ मिळत नव्हती. आज अखेर या कलाकारांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या मांडला. याबाबतचे वृत्त समजताच भाजपा नेते आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. सोबत स्थानिक आमदार कालिदास कोळंबरकर देखील होते. त्यांनी अभिनेते विजय पाटकर आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. तसेच त्यांच्या आंदोलनाला समर्थनही दिले. आम्हाला आमचे म्हणणे सरकारकडे मांडायचे आहे. किमान आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ तरी द्या अशी विनंती हे कलावंत करत होते, पण सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जोपर्यंत वेळ मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा कलावंतांनी घेतला होता. त्यामुळे आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी तातडीने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि मंत्रालयात चर्चेसाठी वेळ मागून दिली. दरम्यान मराठी कलावंतांची अशी उपेक्षा योग्य नाही अशा शब्दात आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी खंत व्यक्त केली.
शिवसेनेचा पालकमंत्री आघाडी धर्म पाळत नाही, माणिकरावांची वडेट्टीवारांकडे तक्रार. शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्याने आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली. हे प्रकरण ताजं असतानाच आता काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी थेट राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. शिवसेनेचे पालकमंत्री आघाडीचा धर्म पाळत नसल्याची तक्रार ठाकरे यांनी वडेट्टीवारांकडे केली. त्यामुळे आघाडीत शिवसेनेची राष्ट्रवादी विरोधात तर काँग्रेसची शिवसेना विरोधात नाराजी असल्याचं उघड झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना काँग्रेसला सापत्न वागणूक देत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा एकच आमदार आहे, काँग्रेसचे प्राबल्य अधिक आहे. तरीही या मतदारसंघात शिवसेनेचा धुडगूस सुरू आहे. जिल्हास्तरीय समित्यांमध्ये काँग्रेसला योग्य स्थान दिलं जात नाही. तसेच शिवसेनेचे पालकमंत्री आघाडी धर्म पाळत नाही. त्यामुळेच माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसचे जिल्हा संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे शिवसेनेच्या पालकमंत्री आणि आमदाराची तक्रार केली आहे. काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत माणिकराव ठाकरे बोलत होते. शिवसेना जिल्ह्यातील सर्व समित्यांवर वर्चस्व ठेवताना दिसत आहे. त्याची जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची थेट मंत्र्यांकडे तक्रार केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मात्र आघाडीत धुसफूस असल्याचं वृत्त देखील वडेट्टीवार यांनी फेटाळलं आहे. आघाडीत धुसफूस नाही, दोन भाऊ असले तरी भांडण होत असतात. इथं 3 पक्षांचं सरकार आहे. मागील सरकारमध्ये शिवसेना आणि भाजपमधील भांडण आपण रोज पाहत होतो, असे वडेट्टीवार म्हणाले. प्रत्येक जण आपला हक्क मागत असतो. म्हणूनच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन आघाडीच्या फॉर्म्युलाप्रमाणे समित्यांवरील नियुक्त्या करण्यात येतील. ज्या पक्षाचा पालकमंत्र्यांनी 60% तर इतरांना प्रत्येकी 40% असा फॉर्म्युला ठरलेला आहे. तसेच मतदारसंघ निहाय ज्या पक्षाचा आमदार आहे त्यांना 60% आणि इतरांना 20% असा पद फॉर्म्युला ठरलेला आहे. या फॉर्म्युलानुसार काम व्हावं असं माणिकराव ठाकरेंनी सांगितलं. याचा अर्थ आघाडीत धुसफूस आहे असं होत नाही, असं त्यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा गड होता. हा गड परत मिळवण्यासाठी आता काँग्रेसने कंबर कसल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. ग्रामीण भागापर्यंत आढावा बैठक मेळाव्यातून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकही आमदार नसलेली काँग्रेस आगामी दिवसात काय चमत्कार घडवेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाण्यात डेल्टा प्लसचा शिरकाव, 4 रुग्ण आढळल्याने चिंता वाढली. ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूंचे उत्परिवर्तित रूप डेल्टा प्लसचे 4 रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यात यश मिळवल्यानंतर या नव्या संकटाने ठाण्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींची चिंता वाढवली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 3 तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 1 रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. 25 वर्षाखालील 2 जण तर 56 वर्षाखालील 2 जण कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधित झाले आहेत. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कैलाश पवार यांनी दिली. या रुग्णांवर उपचार करून पाठवण्यात आले आहे. असे असले तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेचा धोका आणि सापडलेले डेल्टा प्लसचे बाधित रुग्ण पाहता ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रशासनातर्फे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची वाढ होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा प्लस बाधित रुग्णांची संख्या आता 21 वरून 45 वर गेली असल्याचं पाहायला मिळत आहे. यात 27 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश असल्याचं टोपे यांनी सांगितलंय. राज्यातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, ठाणे, मुंबई बरोबरच बीड आणि औरंगाबादमध्ये डेल्टाचा व्हेरियंट आढळला आहे. असे असले तरी घाबरून न जाता रुग्णालयात वेळीच दाखल होण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केलं. जालन्यात बोलत असताना टोपे यांनी वरील माहिती दिली आहे. मातम मिरवणुका नको, मोहरमसाठी नियमावली जाहीर. मोहरम निमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाज, मजलिस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड-19चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. यावेळी सुद्धा मोहरम साध्या पद्धतीने करण्यासाठी गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. मोहरम महिन्यात कत्ल की रात आणि ओम ए आशुरा निमित्ताने मातम मिरवणुका काढण्यात येतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुका काढता येणार नसल्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या आहेत.
कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा। खासगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरीच करावेत। सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम दुखवटा करू नये। वांज मजलिसचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत। ताजी आलम काढू नयेत। सबिल छबिल बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी। त्या ठिकाणी कोरोना संदर्भात आरोग्याच्या दृष्टिकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे। सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे। सदर ठिकाणी सामाजिक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे। कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक असल्याची माहिती गृह विभागाने पत्रकाद्वारे दिली आहे। राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार। जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे सहकार विभागाचे आदेश। राज्यात कोरोना संकटामुळे सहकारी संस्था आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत। मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिलेले आहेत। कोरोनामुळे अनेक जिल्हा बँकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत, तर काही जिल्हा बँकांच्या संचालक मंडळांची मुदत संपून 15 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी संपला आहे। सहकार विभागाने कोरोनामुळे 31 ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत। जिल्हा बँकेच्या निवडणुका 31 ऑगस्ट नंतर तातडीने घेण्यात याव्यात, यासाठी आतापासूनच प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत। जिल्हा बँकेचे प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे सहकार विभागाने आताच आदेश काढले आहेत। कोरोनामुळे राज्यातील 31 पैकी 13 जिल्हा बँकांच्या निवडणुका रखडल्या आहेत। त्यात सातारा आणि उस्मानाबाद जिल्हा बँकेचा समावेश आहे। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलंय। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळू शकतं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय। स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका होणार आहेत। तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही। काही पक्षांची स्पष्ट भूमिका असल्याचं मलिक म्हणाले। काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही, त्यामुळे काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील, काही ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेना लढत होणार आहे। ज्या ठिकाणी 2 पक्षांची 3 पक्षांची आघाडी करायची असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार असल्याचंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय। देव माणूसचं चित्रीकरण पूर्ण, कलाकारांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप। छोट्या पडद्यावर सध्या सुपरहिट ठरत असलेली देव माणूस ही मालिका आता काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। मालिकेचं कथानक आता शेवटच्या टप्प्यात आलं असून 15 ऑगस्ट रोजी 2 तासाच्या विशेष भागांसह ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। नुकतंच या मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालंय, पण यानंतर आता मालिकेतील सगळे कलाकार आपापल्या घरी परतले आहेत। जी मराठी वाहिनीवरील देव माणूस ही मालिका सुपर डुपर हिट ठरली असून आता मात्र ही मालिका ऑफ एअर जाणार आहे। या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड यांनी डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवी सिंग हे मुख्य पात्र साकारलं होतं। याआधी किरण लागीर झाले, जी या मालिकेत भैया साहेब या भूमिकेत दिसला होता। नुकताच या मालिकेतील कलाकारांची फेअरवेल पार्टी पार पडली। या पार्टीचे काही फोटो आता सोशल मीडियावरती चर्चेत आलेले आहेत। बॉक्सिंगच्या रिंगमधील रितूवर पार्किंगमध्ये काम करण्याची वेळ, वडिलांच्या आजारपणामुळे सोडावी लागली बॉक्सिंग। ज्या प्रकारे मेहनतीने एखादं स्वप्न पूर्ण होतं, त्या उलट गरिबीमुळे अनेकांची स्वप्न अपूर्ण देखील राहतात। याचंच एक ताजं उदाहरण चंदीगडमधील रितूचं। घरच्या परिस्थितीमुळे आपल्या आवडत्या बॉक्सिंगशी खेळाशी नातं तोडावं लागलेल्या 23 वर्षीय रितूची कहाणी खरंच दुर्दैवी आहे। एकेकाळी बॉक्सिंग रिंगमध्ये खेळणारी रितू आता शास्त्री मार्केटच्या पार्किंगमध्ये एक पार्किंग अटेंडंट म्हणून काम करत आहे। रितू नॅशनल स्कूलमध्ये कांस्य पदक विजेती बॉक्सर आहे। याशिवाय इंटर स्कूल टुर्नामेंट देखील तिने पदक जिंकलं होतं, पण 2017 मध्ये तिला खासगी कारणांमुळे खेळांशी नातं तोडावं लागलं। एकेकाळी मोठी बॉक्सर होऊन देशाचं नाव मोठं इच्छू करणारी रितू आता पार्किंग अटेंडंट म्हणून दिवसाचे 350 रुपये कमवून जीवनाचा गाडा हंकत आहे।
शालेय जीवनाचा ऋतू योग्य प्रकारे आपल्या खेळामध्ये पुढे जात होती. बॉक्सिंग रिंगमध्ये तिची कमाल दिसू लागली होती, पण त्याच दरम्यान तिचे वडील आजारी पडले, ज्यामुळे घरावर आर्थिक संकट आलं. त्यामुळे ऋतूला खेळ सोडून पैसे कमावण्यासाठी काम करायला सुरुवात करावी लागली. ऋतूने ANI बोलताना सांगितलं, मी जेव्हा 10वीला होते तेव्हा मला बॉक्सिंगमध्ये आवड निर्माण झाली. त्यानंतर मी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर काही स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. मी व्हॉलीबॉल आणि कुस्तीतही राष्ट्रीय स्तरावर खेळले आहे. पण नंतर माझे वडील आजारी पडले, त्यांनी काम सोडून दिले, त्यामुळे मला घराला हातभार लावण्यासाठी काम करण्यास सुरुवात करावी लागली. मी माझ्या क्रीडा शिक्षकांना मदत मागितली, पण वरून कोणतीच मदत मिळाली नाही. मला स्पोर्ट्स कोट्यातून स्कॉलरशिप किंवा नोकरी काहीच मिळाली नाही, ज्यामुळे मला अखेर बॉक्सिंग सोडावी लागली. ऋतू सेक्टर 20B मधील सरकारी शाळेत शिकायची. 2015 साली तिचे PT शिक्षक परमजीत सिंग यांच्या सांगण्यावरून तिने बॉक्सिंग सुरू केली होती. ती शाळेतही कुस्ती खेळायची. तिने 63 किलोग्रॅम वजनी गटात इंटर स्कूल टुर्नामेंट सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यासोबतच 63 किलोग्रॅम वजनी गटात स्कूल नॅशनल्समध्ये तिने बॉक्सिंगमध्येही कमाल करत कांस्य पदक मिळवलं होतं. इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या ऋतूंच्या प्रक्रियेत तिने सांगितलं होतं की मी जे काही खेळू शकले ते शाळेतील 3 वर्षातच खेळू शकले. 2017 मध्ये मला शाळा सोडावी लागली. त्यानंतर मला पुन्हा खेळायला मिळाले नाही. पण शाळेतील ते सुवर्ण क्षण आठवणींच्या रूपात अजूनही माझ्याकडे आहेत. तेव्हा मला मदत मिळाली असते तर मी आजही खेळत असते. मला भारतीय बॉक्सिंग असोसिएशन द्वारा आयोजित नॅशनल स्पर्धेत प्रशिक्षक आणि योग्य सराव नसल्यामुळे खेळता आलं नव्हतं. क्रांती दिना दिवशी दूध उत्पादकांचा एल्गार दुधाच्या रास्त दरासाठी राज्यभर आंदोलन. गाईच्या दुधाला किमान 35 रुपये व म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रति लिटर खरेदी दर मिळावा या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून दूध उत्पादकांनी राज्याच्या दूध उत्पादक पट्ट्यात जोरदार आंदोलन केले. अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, लातूर, ठाणे व जळगाव या दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रावर निदर्शने करत व दुधाचा अभिषेक घालून दूध उत्पादकांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. लॉकडाऊनचा कांगावा करत राज्यातील दूध कंपन्यांनी दुधाचे दर 15 रुपयांनी पाडत दूध उत्पादकांची लुटमार सुरू ठेवली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी मंत्रालयात शेतकरी संघटना व दूध कंपन्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. दुधाचे दर या बैठकीनंतर वाढतील व राज्याला दुधाला एक FRP देण्याचा कायदा केला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी केदार यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र 1.5 महिना उलटून गेला तरी ती दरवाढ करण्यात आली नाही. दुधाला FRP लागू करण्यासाठी दुग्ध विकास विभागाने कॅबिनेट नोट बनवून महसूल व सहकार विभागाकडे अभिप्रायासाठी पाठवली. मात्र पुढे याबाबतही काही झाले नाही. सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे चालवलेल्या या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व दुग्ध विकास मंत्र्यांना गावोगावातून हजारो मेल करून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारला कळवल्या. शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रति लिटर 35 रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 60 रुपये दर द्या. लॉकडाऊन काळात दूध कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून 20 रुपये दराने दूध घेतले. शेतकऱ्यांना त्यामुळे खूप नुकसान सहन करावे लागले. शेतकऱ्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी लॉकडाऊन काळात दूध घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्या. दूध उत्पादकाची लुटमार थांबवण्यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करा. साखर व्यवसायाप्रमाणे दुग्ध व्यवसायाला किमान आधारभावासाठी FRP आणि प्रक्रिया व विक्री प्रक्रियेतील उत्पन्नात हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरिंग असे कायदेशीर संरक्षण लागू करा. अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड हे धोरण स्वीकारा. भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या. सदोष मिल्कोमीटर वापरून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणे थांबवावे यासाठी दूध संस्थांना प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक करा व मिल्कोमीटर तपासणीसाठी स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करा. शासकीय अनुदानातून पशु विमा योजना सुरू करा. या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. डॉक्टर अशोक ढवळे, डॉक्टर अजित नवले, श्रीकांत करे, दादा गाडवे, सुधीर रंधे, उमेश देशमुख, सिद्धप्पा कलशेट्टी, कविता वरे, दीपक वळे, नंदू रोकडे, ज्योतिराम जाधव, अमोल नाईक, धनंजय धोरडे, अमोल गोरडे, अमोल नाईक, सुदेश इंगळे, रमेश जाधव, रामदास वदम, अशोक पटेकर, विकास बगाटे, सूर्यकांत कानोगडे, विजय वागचोरे, राजू भांगरे, विकास वागचोरे, खंडू वागचोरे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. राहुल गांधींचं ट्विटर अकाउंट तात्पुरतं सस्पेंड. मुंबईत आमदार निशांत सिद्दीकींच्या नेतृत्वात युवक काँग्रेस आक्रमक.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आलं। या मुद्द्यावरून मुंबईत काँग्रेस आमदार निशांत सिद्दीकी यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। बीकेसीतील ट्विटरच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। त्यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली। तसेच राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणाही दिल्या। केंद्र सरकारच्या दबावामुळे ट्विटरने राहुल गांधींचं ट्विटर अकाउंट सस्पेंड केल्याचा आरोप युवक काँग्रेसने केलाय। आमदार निशांत सिद्दीकी यांच्या नेतृत्वात बीकेसीतील ट्विटरच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते। कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग हे केलं होतं, मात्र बॅरिकेड्स तोडून कार्यकर्ते ट्विटरच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे अखेर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। आंदोलन सुरू असताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप पोहोचले, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आंदोलन अधिकच तीव्र केलं। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला। त्याला भाजपकडून आक्षेपही घेण्यात आला होता। तर एका वकिलाने पीडितेच्या कुटुंबांची ओळख जगजाहीर होत असल्याने या फोटोला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती। त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्विट हटवलं होतं, मात्र आता त्यांचं ट्विटर अकाउंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आलंय। दरम्यान ट्विटर अकाउंट सस्पेंड केल्यानंतर राहुल गांधी इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान ट्विटर अकाउंट तात्पुरतं सस्पेंड केल्यानंतर ट्विटरने राहुल गांधींना त्यांचं मत ठेवण्याचं सांगितलं होतं। त्यानंतर काँग्रेसकडून ट्विटरला उत्तर पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। नागल येथे एका मुलीवर बलात्कार झाला होता। या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचा फोटो ट्विट केला होता। विनीत जिंदल या वकिलाने त्याला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती। राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुलीच्या आई-वडिलांचा फोटो शेअर केला आहे। त्यामुळे पीडितेच्या कुटुंबांची ओळख पटली आहे। त्यामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी असं जिंदल यांनी तक्रारीत म्हटलं आहे। जेईई मेन परीक्षा चौथ्या सत्राची नोंदणी पुन्हा सुरू। जेईई मेन 2021च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे। जे विद्यार्थी काही कारणांमुळे नोंदणी करू शकले नाहीत त्यांच्यासाठी चांगली संधी आहे। जेईईच्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करू शकतात। 11 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतात। नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं उमेदवाराला आणखी एक संधी देत अर्ज सादर करण्याची विंडो पुन्हा उघडली आहे। एनटीएनं ही विद्यार्थ्यांना 11 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9 पर्यंत अर्ज सादर करण्यास सांगितलं आहे। 11 ऑगस्ट रोजी रात्री 11:50 पर्यंत विहित परीक्षा शुल्क भरून सादर करता येईल। जेईई मेन चौथ्या सत्राच्या परीक्षेची फी ऑनलाईन पद्धतीने भरता येईल। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेनच्या चौथ्या सत्राची परीक्षा 26, 27 आणि 31 ऑगस्ट आणि 1 आणि 2 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्याची घोषणा केली आहे। जेईई मेन नोंदणी 2021 आणि अर्ज सुधारणा विंडो 11 ऑगस्टला रात्री 9 वाजता बंद होणार आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी 6 ऑगस्ट 2021 रोजी जेईई मेन 2021 सत्र 3 निकाल जाहीर केला होता। एकूण 17 विद्यार्थ्यांनी 100% परफेक्ट गुण मिळवले होते। नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुढील आठवड्यात जेईई मेन चौथ्या सत्रासाठी प्रवेशपत्र जारी करू शकते। परीक्षेत अनुक्रमे पेपर 1 अभियांत्रिकी आणि पेपर 2 आर्किटेक्चर प्लॅनिंग दोन्हींसाठी घेण्यात येईल। जेईई मेन 2021 सत्र 4 च्या परीक्षेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला नियमित भेट द्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही, नवाब मलिकांचं मोठं वक्तव्य। राष्ट्रवादीही काँग्रेसच्या पावलावर पाऊल। राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असलं तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने सांगत आहेत। आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवल्याचं पाहायला मिळत आहे, कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत अशा कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलंय। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळू शकतं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय। स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका होणार आहेत। तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार आहे अशी परिस्थिती नाही, अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचं मलिक म्हणाले। काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही, त्यामुळे काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील, काही ठिकाणी राष्ट्रवादी
राष्ट्रवादी शिवसेना लढत होणार आहे। ज्या ठिकाणी 2 पक्षाची 3 पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार असल्याचंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय। मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना किती अधिकार आहेत, राज्यमंत्र्यांना किती अधिकार व किती जण धोरण ठरवत आहेत हे देशातील प्रत्येक राजकीय लोकांना माहीत आहे। त्यामुळे ज्या मंत्र्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झाले, त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला आहे। रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत हे मला माहीत नाही, पण बोलून कामे होत नसतात। मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी रेल्वे सुरू आहे, त्यात ज्यांनी लसींचे 2 डोस घेतले आहेत त्यांना 15 ऑगस्ट पासून प्रवेश देण्याची माहिती रेल्वेला राज्य सरकारकडून जाणार आहे। 8 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे, त्यामुळे तो प्रस्ताव जाणारच असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय। एम्पिरिकल डेटा संदर्भात केंद्र सरकारला बाजू मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, छगन भुजबळ यांची माहिती। ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी एम्पिरिकल डेटा आवश्यक आहे। त्यासाठी केंद्र शासनाकडे असलेली ओबीसींची सामाजिक आणि आर्थिक जनगणनेची माहिती राज्य शासनास उपलब्ध करून द्यावी, यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर आज सुनावणी पार पडली। या सुनावणी वेळी केंद्र सरकारला आपली बाजू मांडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिली असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली। कायदेशीर बाबींच्या पूर्ततेअभावी स्थगित झालेल्या ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार चहूबाजूने प्रयत्न करत आहे। आरक्षण पूर्ववत करण्यासाठी अत्यंत गरजेचा असलेला एम्पिरिकल डेटा हा केंद्राने द्यावा, यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। त्यावर आज सुनावणी पार पडली। 24 ऑगस्टला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे। तोपर्यंत एम्पिरिकल डेटा संदर्भात केंद्र सरकारला बाजू मांडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे। या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ते महापौर पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत सुमारे 56,000 जागांवर गदा आली। त्यामुळे सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्यास स्थगिती देण्याबाबत मागणी केली होती, त्यानुसार निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे। त्यानंतर शासनाच्या वतीने आपण पुन्हा एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली असून त्यानुसार केंद्र सरकारने राज्य शासनास एम्पिरिकल डेटा द्यावी अशी मागणी केली असल्याचं भुजबळांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचं नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडून वेळकाढूपणा केला जात आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केली आहे। देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावर हल्ला चढवला। ठाकरे सरकारला आरक्षण द्यायचं नाहीये, त्यामुळे त्यांनी 50% मर्यादेचं नवं कारण शोधलं आहे। इंदिरा सहानी केसमध्ये अतिशय क्लिअरपणे यावर भाष्य केलं। सध्या मुद्दा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा नाहीये, तर मुद्दा मागास घोषित करण्याचा आहे। एखाद्या समाजाला मागास घोषित केल्यानंतर किती टक्के आरक्षण द्यायचा हा नंतरचा भाग आहे, पण अजून मागास घोषितच केलं नाही, मग आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न येतो कुठे, असा सवाल करतानाच आतापर्यंत जातीय मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवलं होतं। आता राज्यांना अधिकार मिळतोय, त्यामुळे केंद्र सरकारने कारवाई करावी असं ते म्हणाले। नवनवीन मुद्दे काढून सरकार वेळ काढूपणा करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे। अमेझॉन आणि फ्लिपकार्टला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका, व्यापाऱ्यांचा मोठा विजय। अमेझॉन आणि फ्लिपकार्टने प्रतिस्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्याच्या सीसीआयच्या प्राथमिक चौकशीला आवाहन देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली। न्यायालयाच्या निर्णयानंतर सीआयआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले। ते म्हणाले की आम्ही केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचेही आभार मानतो, ज्यांनी अनेक वेळा केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट केली आहे। तसेच भारतात कायद्याचे उल्लंघन होऊ दिले नाही। ते म्हणाले की देशातील व्यापारी समुदायासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे। अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या ई-कॉमर्स व्यवसायातील गैरप्रकारांविरोधात आणि मुक्त, निष्पक्ष आणि तटस्थ सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या कायद्याच्या आणि नियमांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या 2 वर्षाच्या अथक संघर्षाचा हा परिणाम आहे। देशातील वाणिज्य वातावरण पूर्णतः वचनबद्ध आहे। भरतिया आणि खंडेलवाल म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोघांच्या याचिका फेटाळल्याने आता सीसीआयने अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही व्यवसायाचे मॉडेल तपासण्याचा मार्ग मोकळा केला।
सर्वोच्च न्यायालयानेही दोघांना निर्णय दिला. ई कॉमर्स कंपन्यांना CCIने पाठवलेल्या प्रश्नावलीला उत्तर दाखल करण्यासाठी 4 आठवडे देण्यात आले. प्रश्नावली कोणत्याही तपासाच्या मार्गात येत नाही हे आमचे मत आहे. भरतिया आणि खंडेलवाल यांनी केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांना ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ई कॉमर्स नियमांची त्वरित अंमलबजावणी करण्याची विनंती केली, जेणेकरून कोणतीही ई कॉमर्स कंपनी, परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या असो की स्वदेशी ई कॉमर्स कंपन्या त्यांनाही मिळू नयेत. ई कॉमर्स व्यवसायात त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याची किंवा स्थापित करण्याची कोणतीही संधी मिळू नये. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट विरोधात अशाच प्रकारच्या तक्रारी नोटीस देण्याचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना द्यावे अशी विनंतीही त्यांनी केली. अमेझॉन विरुद्ध CIATचे तक्रार अंमलबजावणी संचालनालयाकडे आधीच प्रलंबित आहे. तृतीयपंथी बांधकाम कामगार, देह विक्रय करणाऱ्या महिला, HIV रुग्णांसाठी मुंबईत 4 फिरती लसीकरण केंद्र. काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रापर्यंत येऊ न शकणाऱ्या, पर्यायाने दुर्लक्षित राहणाऱ्या समाज घटकांचे लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वॅक्सिन ऑन व्हील्स अमेरिका इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 4 फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश कांकाणी यांच्या हस्ते झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज या उपक्रमाचा शुभारंभ करताना उपआयुक्त संजय कुराडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, वॅक्सिन ऑन व्हील्स फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश पटेल, उपक्रम व्यवस्थापक संगीता मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कोविड-19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे जलद गतीने लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निरनिराळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्राव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरण, अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण, गर्भवती महिलांचे लसीकरण असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतल्यानंतर आता त्यापुढे जाऊन फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासाठी वॅक्सिन ऑन व्हील्स आणि अमेरिकन इंडिया फाउंडेशन यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकांसमवेत भागीदारी केली आहे. इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांनी लसीवर केंद्रावर येऊन लस घेऊ न शकणाऱ्या, तसेच कोविड संसर्गाची बाधा होण्याचा धोका असलेल्या दुर्लक्षित घटकांपर्यंत जाऊन त्यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम या भागीदारीतून हाती घेण्यात आला आहे. यामध्ये HIV रुग्ण, नाईलाजाने देह विक्रय करणाऱ्या, उदरनिर्वाह करणाऱ्या महिला, तृतीयपंथी बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते अशा विविध समाज घटकांपर्यंत पोहोचून लसीकरणासाठी त्यांना आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करून विनामूल्य लस देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रशासकीय विभागनिहाय अशा घटकांची यादी तयार केली. त्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, पदपथावरील विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना तसेच इतर संबंधित बिगर शासकीय संस्थांची मदत घेण्यात आली. या समाज घटकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणांसाठी प्रारंभी एकूण 4 फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक फिरत्या केंद्रामध्ये 1 प्रशिक्षित डॉक्टर, 2 परिचारिका, 2 वैद्यकीय सहाय्यक, रुग्णवाहिका चालक उपलब्ध राहणार आहे. त्यांना लॅपटॉप आणि वायफाय इंटरनेट सुविधा पुरवली जाणार आहे, जेणेकरून कोविन संकेतस्थळावर नोंदणी करून लसीकरणाची पुढील कार्यवाही करता येईल. आवश्यकतेनुसार अशा फिरत्या केंद्रांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी महात्मा ज्योतिराव फुले मंडई परिसरातील पदपथावरील 50 विक्रेते आणि देह विक्रय करणाऱ्या 25 महिला यांचे लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी संबंधित मनुष्यबळाला प्रशिक्षण देखील दिले जात आहे. वेगवेगळ्या प्रशासकीय विभागामध्ये संबंधित घटकांच्या परिसरात नगरपालिकेने नेमून दिलेल्या जागी फिरते लसीकरण केंद्र पोहोचेल. दिनांक 12 ऑगस्ट 2021 पासून या रीतीने लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पदपथावरील विक्रेत्यांसाठी बोरिवली भागात पहिले लसीकरण केंद्र, तर मालवणी, मालाड, भांडूपमध्ये दुसरे केंद्र कार्यान्वित राहील. देह विक्रय करणाऱ्या महिलांचे लसीकरण करण्यासाठी भांडूप, मुलुडमध्ये 3रे केंद्र, तर गॅन्ट रोड आणि कामापट्टीपुरा भागात 4थे केंद्र कार्यान्वित होईल. अमेरिकन इंडिया फाउंडेशनसह पदपथ विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना, वायर गायतोंडे सेंटर फॉर एड्स रिसर्च अँड एज्युकेशन यांचा देखील उपक्रम व सहभाग यामध्ये असणार आहे. ज्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री, लोकलच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा रावसाहेब दानवेंवर निशाणा. मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना किती अधिकार आहेत, राज्यमंत्र्यांना किती अधिकार व किती जण धोरण ठरवत आहेत हे देशातील प्रत्येक राजकीय लोकांना माहीत आहे. त्यामुळे ज्या मंत्र्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झाले तर त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला आहे. 15 ऑगस्ट पासून रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर तसा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांकडे आला नाही, अशी टिप्पणी रावसाहेब दानवे यांनी केली होती.
त्यावर पत्रकारांनी विचारले असता नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली. रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत हे मला माहीत नाही. मात्र बोलून काम होत नसतात. मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी रेल्वे सुरू आहे. त्यात ज्यांनी लसीचे 2 डोस घेतले आहेत त्यांना 15 ऑगस्ट पासून प्रवेश देण्याची माहिती रेल्वेला राज्य सरकारकडून जाणार आहे. 8 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे, त्यामुळे तो प्रस्ताव जाणारच आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही रावसाहेब दानवेवर पलटवार केला आहे. राज्य सरकारने लोकलबाबत कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा केली असेल, रावसाहेब दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. आता लोकलसाठी कोणाशी चर्चा करायचीच असेल तर कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा करू, दानवेंशी चर्चा करायची गरज नाही, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकल सुरू करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलबाबत जो काही निर्णय घेतला होता त्याचं स्वागतच आहे. राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे येत्या 15 ऑगस्ट पासून आम्ही काही प्रमाणात लोकल सुरू करू, असा टोलाही. कोरोनाची स्थिती आता आटोक्यात आली आहे, पण निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वेशी थोडीशी चर्चा केली असती तर बरं झालं असतं. पण तरीही सरकारच्या या निर्णयाला रेल्वे प्रतिसाद देईल, असं दानवे यांनी म्हटलं आहे. रेल्वेची भूमिका स्पष्ट आहे. प्रवासी तपासून मात्र सोडण्यात येतील. आम्ही लोकल सुरू करण्यास सज्ज आहोत. मात्र प्रवाशांचं प्रमाणपत्र तपासण्यासाठी राज्य सरकारनेही स्वतःची यंत्रणा उभी केली पाहिजे. ही राज्याची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. आमची कसली नाराजी नाही, उलट आम्ही खुश आहोत. ज्या अडचणी येतील त्या चर्चेतून सोडवल्या पाहिजेत, असंही दानवे म्हणाले होते.